नमस्कार गावाल्यांनो. आज आम्ही जातो कॅथलिकच्या हळदीक. कॅथलिकची हळद कशी असतं ह्या तुमका माझ्या व्हिडिओद्वारे तुमका समजतली. तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कॅमेराने सेट केलाय, सगळं आज घेतलंय मी. माझ्या मित्राची वाट बघताय तो इलो की आम्ही निघतो. चल की गाडी चावी बघा, ॲक्टिव्हर्स आम्ही इतके सामान घेऊन जातो. लवकरच आमची 4 व्हीलर येत अशी अपेक्षा. मी घेतलं. आम्ही आमची ऑर्डर आज तुमका बघू गावताला कॅथलिक हळद कशी असता त्यांची हळद तुमका दिसते री. चललो आम्ही माझा असेच मानगावा. लाईव्ह ऍक्सिडेंट भेटला असता तुमका बघू. ऍक्सिडेंट दिसला असता तू तडे संपडलेला असता. आज मारून जातो बियर मारून. आणि आज आमचा प्रताप मारतो बियर, त्याच्यामुळे तो खुश आहे. काल गेला ऑर्डर घेऊन दिलं बियर. असेच बोलता बोलता आम्ही माणगावात पोचलो. माणगावच्या तिट्यावरसून साधारण 1 किलोमीटर अंतरावर ब्राईडचं घर होता. पुढे गेल्यानंतर ब्राईडचं घर भेटला आणि तसेच आम्ही गाडी वळवली. मग पोचल्यानंतर डेकोरेशन बघितला. तर डेकोरेशन बघून तुमच्या लक्षात येतं की त्यांचं कसं असतं. तर त्यांची हळद नसतात, तर त्यांचं नारळाचं पाणी असतं. आणि काय आमच्या गिम्बलचा जो ट्रायपॉड होता तो तुटलेलो. तर माझा जुगाडी मित्र प्रताप तो जोडण्याचा प्रयत्न करता. बघूया आता जोडू शकता काय. खूप प्रयत्न केले आम्ही, पण बघू. मागचा बॅकग्राऊंडचा आवाज मी काढला आहे कारण कॉपीराईट लागतं ना. त्याच्यामुळे मी रेकॉर्ड करतो घराकडे. त्या बघू शकतो तुम्ही. आम्ही हा खोलला खूप सारा ऑन लोकेशन. म्हणजे आमकां फोटोग्राफी करून ह्या पण आमकां येऊ आहे फोटोग्राफरांका. मल्टी टॅलेंटेड असतात आपली फोटोग्राफर. तर फोटोग्राफरांची रिस्पेक्ट पण करा तेवढीच. जेवढं तुम्ही फोटोग्राफरांना खुश ठेवता तितकेच फोटो चांगले येत रे. हा एक लक्षात असू दे. कारण फोटोग्राफर एक कलाकार आहे, तो कामगार म्हणून येणार नाही, तर तो एक आर्टिस्ट म्हणून येतात. जेव्हा आर्टिस्ट खुश असतं, मनान हॅपी असतात, तेव्हा फोटो अजून चांगले येतात. असं असतं. पूर्ण आम्ही खोलला. मग फायनली त्यांनी जोडल्यान केलं त्यांनी, पण नाही जुळा. कारण नंतर आम्ही ठेवल्यानंतर तुटला. त्यानंतर आम्ही डेकोरेशनचे आणि फोटो आणि व्हिडिओ करूक सुरू केले. तुम्ही बघू शकता. डेकोरेशन शूट झाल्यानंतर त्यांची प्रे झाली. तर प्रे झाल्यानंतर कार्यक्रम सुरू होता. खुशाल गायच्या वेळा खातीर आम्ही तुका दिनवासताव वाकणताव वार घालिताव. लेडी या आपल्या काजारी जिवितात आपल्या आयज अकबरी जीवित सोमवार काजारी जिवितात पाऊल मारून पुढे सरतात. मोळा बाबा रसाचो कार्यक्रम आम्ही सुरू करताव. ताचे तुझा आशीर्वाद घाल आणि तो कार्यक्रम बरे भाषण करून फाल्याचो एक कार्यक्रम जो असा तो बरे भाषण करून सगळे शांती पावून मागतो. तुझा आशीर्वाद द्यावा मागतो. आणि आमका खात्री असा तो आमचे आणि या कार्यक्रमाचे भरपूर आशीर्वाद घालतले म्हणून. आमचे बापा सर्गीच्या तुझे नाव पोईत जाव. तुझे राज आमका येऊ तुझी कशी सर्गा जाता तशी संसारान जाव. नमान मरे गुरु मुलले सर्वेस को तुझे तस वस्त्र्यामध्ये तू सदैव आणि सदैव तुझा पूज्य जो. महिमा बापा कुता कोई त्रात्म्या आर्गा तुका सोमिया आर्गा तुका दोनिया आर्गा तुका आतानी सासना तुवे म्हाका रोसलोय तुझो मोक्षात. तुवे म्हाका पोसलोय तुझी चाकरी गोरच्याक. तुवे म्हाका वेचलोय सासनाक सुखाक पावच्याक. तोरी म्हाका पावो न्हय सोमी
सोनिया माका पावोनुई आर्गा तुका सोनिया आर्गा तुका दोनिया आर्गा तुका आता आणि सासना. प्रे झाल्यानंतर ब्राईडची आई आणि वडील ते का बाहेर घेऊन येतात, म्हणजे माटवात घेऊन येतात. माटवा दिल्यानंतर त्यांका ह्या डेकोरेशनच्या इकडे बसवलं जातं. तर त्यांच्याकडे ब्राईडची 4 धेडी असतात. आपल्याकडे एकच असतात, पण त्यांच्याकडे 4 धेडी असतात. ही त्यांची एक वेगळी परंपरा असा. त्यानंतर ब्राईडची बहीण नारळ किसता, म्हणजे नारळ किसून त्याचं पाणी केलं जातं. त्यानंतर ब्राईडचे वडील आणि आई पहिले त्यांका पाणी लावतात आणि त्याच्यानंतर बाकीची लोक लाव घेतात. मग आई वडिलांची झाली की बाकीचे जे पाहुणे मंडळी असतात ते हळद लावून मग आता मजा जेव्हा ते अंडी वगैरे फोडतात तेव्हा खूप मजा करतात. अंडी फोडतात, दसबुशी फोडतात, हेरी होतात. हेरींच्यात खूप मजा असते. जसं आपण हळद लावतो तशी त्यांच्यात ही मजा. त्यानंतर ब्राईडला पाण्यात अंघोळ घातली जाता. थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी गरम होता, त्याच्यामुळे ही वाफ दिसता. आणि अशा प्रकारे ह्यांची हळद झालेली असा. त्याच्यानंतर आम्ही मग आमच्या कामाला लागलो. मग सगळं पॅकअप करतो. आता पण लाईटी वगैरे पॅक केली. मग मी पण बोर्ड वगैरे काढून घेतलं आणि गुटाळून घेतले सगळं. मला आपला अशा प्रकारे आमची आज हळदीची ऑर्डर कंप्लीट केलो आणि निघालो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.